उद्या सकाळी 6 वाजल्यापासून श्री जागृतेश्वर शिव मंदिर येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत। तरी त्याच्याबद्दल आपल्याला आमचे श्री जागृतेश्वर शिव मंदिराचे पुजारी अमोल गुरुजी थोडक्यात माहिती देतील। नमस्कार, जय हनुमान, जय श्रीराम। या ठिकाणी आता उद्या हनुमंतांचा जन्म उत्सव हा साजरा होणार आहे। या ठिकाणी बघा पहाटे जो हवन असणार आहे त्याची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मंडप सुशोभित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी प्रातः सकाळी 4 वाजता अभिषेक पूजनाला सुरुवात होईल। पहाटे 4 वाजेपासून 5 वाजेपर्यंत या ठिकाणी श्री मारुतीरायांचा अभिषेक होईल। अभिषेक पूजन झाल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी होमाला सुरुवात होणार आहे। होम हवन या ठिकाणी होणार आहे 6 वाजून 20 मिनिटापर्यंत। 6 वाजून 20 मिनिटाच्या नंतर मग अभंग आणि हनुमंतांचा जन्म उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे। त्यानंतर पूर्णाहुतीचे नारळ जे आहे ते होमामध्ये अग्नीमध्ये अर्पण करण्यात येतील आणि महाआरती होईल, महाप्रसाद होईल। आणि उद्याला सकाळपासूनच 7 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी हनुमान प्रासादिक आरती मंडळ यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। संस्थेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी बरेचसे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वांनी या ठिकाणी उद्याच्या पूजनाचा, दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। आता मी भोजनालयाला आलेलो आहे। रात्र झालेली आहे। आता रात्री सर्व ग्रामस्थ आणि हनुमान प्रासादिक आरती मंडळ हे रात्रभर इथं जेवण बनवतील आणि सकाळी 7 वाजल्यापासून ते महाप्रसाद सर्वांना उपलब्ध होणार आहे। तर चला पाहूया आपण आता जेवण कसे बनवतात। वसुधारा समन्वित पूर्णाहुति होमंद होशे। शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता। तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता। काय भक्तीच्या श्री जागृतेश्वर शिव मंदिर येथे आज श्री हनुमान जयंतीनिमित्त श्री हनुमान आरती प्रासादिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि दरवर्षी ते महाप्रसाद इथे ठेवला जातो आणि आपल्या हनुमान प्रासादिक आरती मंडळाचे कार्यकर्ते इथे सर्व बसलेले आहेत। आमचे महेश गुरुजी कुलकर्णी, सुधाकर पाटील, कमलाकर भोईर, सदानंद भोईर आणि करण भोईर हे सर्व आपल्या आरती मंडळाचे व्यवस्थापक आहेत।
आणि यांच्याकडून महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. थोड्याच वेळात पालखी वाशीगावला येणार आहे, वाशीगावच्या आतमधून. कारण श्री रामाची पालखी बाहेरून जाते आणि ही पालखी वाशीगावच्या आतमधून येते. तर ती तयारी सुरू आहे. सर्व वाशीगावातले ग्रामस्थ रांगोळी भरत आहेत आणि आमचे श्याम पाटील आता इथे दरवर्षीप्रमाणे पालखी देणाऱ्या सर्व भाविकांना फ्रूट सलाद देतात. चला, आता आपली पालखी निघालेली आहे श्री हनुमान जयंतीची. सर्व ग्रामस्थ आणि सर्व मंडळ इथं हजर आहे. सियावर रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. रिटायर व्हावं
Vince Dipsy. गोंगडीवाला ग राधे तुला पुसत गोंगडीवाला ग